हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी व्लॉगमध्ये। तर हा व्हिडिओ आहे रविवार म्हणजे रामनवमी दिवशीचा। आणि माझं एडिटिंग करायचं राहून गेलं होतं म्हणून ते मी आत्ता अपलोड करत आहे। तर रामनवमी रविवारीच आली होती, म्हणजे सुट्टीच्या दिवशी। तर रविवार असल्यामुळे सगळे घरी होते। वेलकम टू माय क्या बोला तूने? ओके, जय श्री राम। हाथ ऐसे ऐसे जय कर, जय श्री राम। ऐसे 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 जय श्री राम। चलो चलो, हाँ बाय बाय। अब मेरा टाइम पे पाना भी नहीं है। आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्यामुळे शाळेत जाणारे लेकरं सगळे घरीच आहेत आणि दिवसभर माझ्या जवळच राहतात आणि दिवसभर मस्ती करत राहतात। तर आम्ही सगळेजण मस्त असं रेडी होऊन मंदिराकडे निघालो होतो। आणि आमच्या रूमपासून एक थोड्याच अंतरावर मंदिर आहे। आम्ही तिकडे निघालो, मी, माझी मम्मी आणि आमच्या शेजारच्या मुली, पिल्लू आणि छोटा पिल्लू, आम्ही एवढे सगळेजण तिकडे निघालो। माझे मिस्टर फक्त आले नव्हते। आम्ही सगळेजण रेडी झालो होतो। मग ते बोलले तुम्ही जाऊन या। आणि इथे शॉपमध्ये मी नारळ अगरबत्ती घेतले। माझी मम्मी म्हणत होती की चांगलं नारळ बघून घे। चिक्की मामा, चिक्की मामा, चिक्की मामा। तिथे पूजा वगैरे चालू झाली होती आणि आम्हाला जायला लेट झालं होतं। मग चरण पादुका सोडली आणि मंदिरात प्रवेश केलो। इथे खूपच गर्दी होती, कारण इथे जवळ म्हणजे एकच मंदिर आहे, त्यामुळे आसपासचे लोक सगळे याच मंदिरात येतात। आणि आम्ही पण कुठला सण वगैरे असल्यावर इथेच येतो। आणि मेन म्हणजे हे राम मंदिर आहे, महादेव आणि मारुतीचं मंदिर आहे। त्यांनी रामनवमीसाठी एक वेगळं स्टेज मारलं होतं तिथं, आणि तिथे पूजा करत होते। मग आम्ही दर्शन वगैरे घेतलो आणि बाळाला आणि पिल्लूला पण पाया पडवलं। मग मी इथे नारळ फोडून घेत होते, कारण इथे नारळ फोडायला पुजारी किंवा पंडित वगैरे नाहीत, सगळे तिकडे पूजेत बिझी आहेत। आणि इथे पूजा पण संपली होती। मग व्यवस्थित दर्शन वगैरे करून आम्ही परत घराकडे निघालो।